योगदान मिळतं, जीवनदान मिळतं. एक सिंगल येत असताना खातो ओपन झालाय सोरगाव बी टीमचं. निखिल भूते स्ट्रायकेनवर समोर विजय. हे बॅटल रंगेल. दोन्ही महत्वाचे खेळाडू एकमेकांच्या समोर. स्विच हिटचा प्रयत्न होता पहिलाच बॉल फेस करत असताना, परंतु उजव्या स्टिकच्या बाहेर खूपच आहे हेच सांगत असताना मुख्य पंच गोकुल पाटील सर कुल आणि गोकुल पाटील सर, स्क्वेअर लेग पंच महाजन सर आपल्याला पाहायला मिळतात. परेश महाजन, शानू खुरेशी, शकील कोटी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. जेव्हा हे 4 पंच असतात त्यावेळेस ती स्पर्धा अप्रतिम होते. धावफलक 2 वर गीतेचा बॉल निखिल साठी बीमर विकेट किपरला बीट करून बॉल चाललाय फाईन स्टॉप बाउंड्री लाईन कडे. स्वर्गीय किरण शेठ पाटील यांच्या बॅनरला हिट केले. या 5 धावा येतील. येणारा बॉल फ्री हिट. जाऊन पोचली ती 8 वर. चांगली सुरुवात झालीये. विजय गीतेने जरूर एक चूक केली होती. पुन्हा नो, कारण फ्रीड साठी शतरक्षण तुम्ही बदलवू शकत नाहीत. ही चुकी केली आणि तेल दक्ष पंच आमचे सांगितलं पुन्हा फ्री हिट असेल. ज्यावेळेस फ्री हिटचा बॉल असतो त्यावेळेस तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बदल करू शकत नाही. तो बदल थोडासा केला त्याचाच नुकसान भरपाई आता भोगावी लागते बादानी टीमला. धावफलक 9 वर महेश भूते स्ट्रायकिंगवर ज्याचा झेल सोडलाय त्याच्यासाठी फ्री हिटचा बॉल ओव्हर पिच होता. उडवले समोर ताकदीने उडवलंय. उंची भरपूर अंतर कमी. बॉल खाली क्षेत्ररक्षक कॅच जरूर पकडले परंतु फेकी खराब होती. ओव्हर थ्रो जरूर झालाय. 2 धाबा येतील महेश भूतेच्या खात्यामध्ये. फ्री हिटचा बॉल ताकद जोखून दिली होती समोरच्या क्षेत्रामध्ये खेळताना महेश भूतेने. 2 धाबा येतील. प्रयत्न सुरू आहेत विजय गीतेच्या विपक्षामध्ये मोठे फटके सजवण्याचे परंतु अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. एक चौकार जरूर आला. 3 बॉल अजूनही 3 बॉल शिल्लक. एकूण आतापर्यंत 6 बॉल टाकलेत परंतु त्याच्यामध्ये 1 बॉल नो होता. 2 बॉल नो होते. 1 बॉल वाईट होता. जास्त वेळ खर्च करू नका. भादाने संघ आपल्याला पहिली वॉर्निंग दिली गेली ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून. धावफलक 11 वर पुढचा बॉल पायावर टाकला होता. पुलरलेनचा ऑन साइडला टर्न केलाय. चांगला मनगटाचा वापर करत असताना बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार महेश भूतीच्या बॅट मधून. पाटील आणि संकेत ढोले यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 वर. भरपूर मोठं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 7 बॉल टाकले गेलेत. 15 धाबा खर्च केलेत. त्यावेळी 6 बॉल चांगला होता. कोणती धाव नाहीये. वेळेवर आला नाही आज टॉच बॉक्स मध्ये बादाने संघ. या कारणास्तव 3 धाबांची पेनल्टी त्यांना दिली गेली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या धाबा स्कोरबोर्डवर ऍड केल्या जातील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पायात टाकल्या फ्लिक केल्या ऑन साइडला. देखना फटका. बॉल हवेत. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले त्याला बीट करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार.
हलाल हल हलाल तलेवाला संघ आपल्याला पाहायला मिळेल. वालसिंग टीमला बाय मिळाली आहे दुसऱ्या फेरीसाठी. अंकितजी जाधव देवीदासची पालवी या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील स्वर्गीय किरण शेठ प्रतिष्ठान स्मृती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पेनल्टीच्या धाब्या ऍड केल्यानंतर सुधारित धावसंख्या 22 धावा. भरपूर खर्च झाला पहिल्या ओव्हरसाठी. विजय गीतेचं ते षटक महागडं पहाड मिळालं. 6 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी खर्च केलेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर समाप्त करायचे आहेत. टायमिंगचा बादशाह गुणलेखक ज्याची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असे आमचे जवळचे मित्र अल्पेश गायकवाड सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असतील, केंद्रीय मंत्री सारखी महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा तिथे देखील सातत्याने आपण त्यांना पाहिलं. आणि आता बदलापूर असेल, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये विविध रंगाने ते स्कोर बोर्ड सजवताना अद्भुत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. बावीस धावा खर्च झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 19 धावा पेनल्टीच्या 3 धावा चांगल्या धावा जमा झाल्यात. पॉवर पिच ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली आहे. महेश भुतेची कॅच सुटली त्याच्या बॅटमधून. 2 चौकार. निखिल भुतेच्या माध्यमातून 1 चौकार देखील पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. मॅच सुरू ठेवायचे. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं सध्या खर्च केलेत. डिसिप्लिन क्रिकेट आहे कलंबोलीचं आणि जास्त मोठं शेड्यूल आहे. दुसऱ्या फेरीतील सामने देखील 4-4 ओव्हरचे सुरू ठेवायचे. त्या कारणास्तव मॅच ऑन ठेवायची. खरं तर मागच्या आठवड्यामध्ये आपण विचार केला तर एकविरा स्पोर्ट झोपडा आयोजित एकविरा चषकामध्ये प्रत्येक सामना 4 ओव्हरचा पूर्ण केला गेला. अप्रतिम स्पर्धा राहिली. डिसिप्लिन क्रिकेट तिथे पाहायला मिळालं आणि तोच प्रयत्न चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. वेल खूप महत्वाची असते. आम्ही तुम्ही सर्वजण थांबवू शकता परंतु वेलेला थांबवता येत नाही. उगवलेलं सूर्य अगदी वेलेवर मावळतंय आणि त्याचा दंड भोगावा लागतो भादानी टीमला. दुसरं षटक निखिलसाठी स्विच हिटचा प्रयत्न. बॉल चाललाय वेगाने बॅकवर्ड पॉइंट मधून डीप बाउंड्री लाईन पलीकडे चौकार येतोय. रिवर्स फटक्याने स्वागत केले ओमकारचं निखिलने. निखिल भूते त्याच्या अंगामध्ये भूत शिरलं की त्याच्या बॅटमधून भरपूर धाबा येतात. पुन्हा एकदा रिवर्स स्वीप रिवर्स स्विच हिट केलाय. बॉल चाललाय पॉइंटला बीट करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, सूर मारला होता परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. देवा पॉइंट मध्ये होते, अगदी हवेतच सूर मारला परंतु त्याला बीट केलं. प्रयत्नांची पराकाष्ठा देवाने केली. देवराज निखिलच्या बॅटमधून 2 चौकार आले. चौकारांची हॅट्रिक होईल का? स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गॅप मधून मागच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा चौकार. हॅट्रिक होती चौकाराची. निखिल नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि ते आता घोंगावत असताना निखिल भूते ज्याच्या अंगामध्ये एकदा भूत शिरलं की चांगल्या चांगल्या गोलंदाजांना आपल्या तालावर आपल्या बॅटिंगच्या जोरावर तो नाचवत असतो आणि तेच केलं निखिल भूतीने. ओमकारच्या विपक्षामध्ये 3 चौकार आले. टीमची टीमच्या धावसंख्येमध्ये खूप बदल होताना पाहायला मिळाले. ओव्हरमध्ये वेगाने धावा वाढतात. धावफलक जाऊन पोहोचली तर 34 वर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावांचं डोंगर नाही तर पर्वत उभा करायला सुरुवात केली सोरगाव बी टीमने. महेश भूतीचा झेल सोडला त्याच्यानंतर त्याने देखील चांगली बॅटिंग केली. निखिलची विकेट महत्वाची असेल. ओमकार
रिव्हर्स स्वीप, वाह वाह काय जबरदस्त फटका, गॅप मधून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौथा चौकार आलाय. या अगोदर चर्चा करत होतो की निखिल रन मशीन ऑफ पीटीसी, सोरगावकरांचा हा रन मशीन आहे. त्याच्या बॅट मधून 4 चौकार आलेत. जेव्हा निखिल मैदानामध्ये आला त्यावेळीच आपण चर्चा केली की रिव्हर्स स्विच हिट असतील, रिव्हर्स स्वीप असतील, स्कूप करण्यासाठी तो ओळखला जातो. फाईन शतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यासाठी त्याची ओळख राहिली आहे. 4 मध्ये 4 ठोकलेत. ओमकार त्याला शांत करेल का? 5वा बॉल पायात टाकल्या बॉटमिनचा वापर करत असताना समोरच्या दिशेने फटका सुंदर होता, परंतु तेवढेच दर्जेदार क्षेत्ररक्षण विजय गीतेचं मिडॉन मध्ये पाहायला मिळालं. सिंगल येते, धावपलक जाऊन पोहोचेल ते. 39 धावा, दुसरं षटक प्रगती पथावर. ज्यावेळेस उल्लेख केला की 5 बॉल दुसऱ्या ओव्हरचे समाप्त झाले, 39 धावा, पार्टनरशिप मजबूत झाले, त्यावेळेस 12व प्रतिनिधींच्या तोंडातून एक आवाज आला, बाबा कसं काय होणार. परिणाम आहे, वेळेवर पोहोचले नाहीयेत काही खेळाडू, आज नाहीयेत. स्वप्नील कथोरे नाहीयेत, ज्याला पीटीसीचा रबाडा म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर त्यांचा गोलंदाज शिवम नाहीये, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी ओमकारवर दिली आणि ओमकारचं हे खर्चिक षटक 17 धाबा त्यांनी खर्च केल्या. अष्टपैलू खेळाडू विजय गीते, बंडरबाई भाडाने त्यांनी देखील भरपूर साऱ्या चुका केल्यात. पेनल्टीच्या 3 धाबा, विजय गीतेने 19 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. त्यांनी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 20 वर. सन्माननीय बालू पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा, जबरदस्त बॅटिंग. निखिल भुतेच्या माध्यमातून 5 चौकार आलेत. महेश भुतेचा झेल सोडला, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. चांगली पार्टनरशिप तयार केली आहे दोन्ही सलामीवीरांनी आणि अक्षरशः घाम फोडलं पहिल्या 2 गोलंदाजांना विकेट प्राप्त करण्यासाठी. तिसरं षटक राजेंद्र राजा, राज्य करेल का या ओव्हरमध्ये? करावं लागेल, विकेट प्राप्त करावी लागतील. धावा रोखणं कठीण झाले, धावांचा वेग भरपूर आहे. डीप स्क्वेअर लेग ठेवला गेलाय राईट हँड बॅटर निखिल साठी. काउ कॉर्नर मध्ये विजय गीतेला आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट आहे कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. मनोज मिड ऑफ मध्ये ओव्हर द विकेटने निखिल साठी पुढे आले. डाऊन द ग्राउंड, नेत्रदीपक फटका, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉफ्टेड फटका, 6 धावांसाठी हा षटकार. स्वागत भव्य दिव्य केले निखिलने. षटकार पहिल्याच बॉलवर. स्विच हिटचा प्रयत्न, बॅटची कडा बॉल हवेत. विकेट किपरच्या अवयकेच्या बाहेर झेल होता, प्रयत्न करत होता, त्याला देखील माहिती आहे हा झेल महत्वाचा आहे. निखिलला लवकर माघारी परतवावं लागेल, त्याच्यासाठी प्रयत्न आता सुरू करत असताना बादाने संघ जो स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये स्वर्गीय किरण स्पोर्टच्या नावाने खेळतोय, खराब कामगिरी राहिली. आज संपूर्ण संघ नाहीये, शिवम नाहीयेत, स्वप्नील कथोरे नाहीयेत, त्याचा दंड त्यांना भोगावा लागतो पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना. निखिल भुते स्ट्राईकवर. राजेंद्र यावेळेस स्लॉग हिट, सिग्नेचर स्ट्रोक आहे निखिलचा, तो खेळण्याचा प्रयत्न एस्टेनच्या वरून हा बॉल डॉट. पहिल्या 2 गोलंदाजाने जे करता आलं नाही त्या ओव्हरमध्ये राजेंद्र राजा करत असताना कमबॅक करून दिले. पहिल्या बॉलवर जरूर षटकार, परंतु त्यानंतर 2 बॉल डॉट आलेत. ओव्हरचा बॉल चौथा निखिल साठी. लेंथ लवकर पिक केली, ऑन साइडला पिकअप शॉट, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार षटकार. नमुना दाखवला निखिल भूतेने. बॅटिंग करत असताना त्याच्या शरीरात आता भूत सिंचारलंय. पुन्हा एकदा स्लॉग हिट ऑन साइडला मिड विकेट मधून गॅप मधून बॉल जाईल वन बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. षटकार आहे की चौकार
त्याची चर्चा पुन्हा आपण करणार आहोत आणि खेळाडू वृत्ती दाखवली बादानेच्या खेळाडूंनी. त्यांनीच सांगितले की हा षटकार आहे. अंकित त्या ठिकाणी होते, टीमचे कॅप्टन आहेत. त्यांनी सांगितलं की बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. 2 षटकार आलेत या ओव्हर मध्ये. 2 षटकार येत असताना सलग 2 आलेत. पहिल्या बॉलवर देखील षटकार होता. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 57 वर. षटकारांची हॅट्रिक होईल का? ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या आत आले होते, परंतु लेन थोडीशी वाढवली. डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलने षटक क्रमांक 3 देखील झाले समाप्तीने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सोरगाव बी टीमची धावसंख्या बिनबाद 27. अक्षरशः तिन्ही 57 धावा, सॉरी, अक्षरशः घाम फोडलाय तिन्ही गोलंदाजांना. विजय गीते असतील, ओमकार असतील, राजेंद्र असतील. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा ओमकारने खर्च केल्या. तिसरं षटक राजेंद्रचं ज्यांनी 18 धावा खर्च केल्या. आणि निखिल भुतेचा विचार केला तर वैयक्तिक 40 धावांवर तो खेळतोय. बॉल फेस केलेत त्याने 13. अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेचं, या मॅच मध्ये? पीटीसी मध्ये या हंगामामध्ये भरपूर अर्धशतक पाहायला मिळालं. शिवाजी भालेकर सुपाड्याचे, त्यानंतर प्रतीक विषय वाफाले बीचे, मयूर जाधव मीनाक्षी स्फोट कांदलीचे, त्यांच्या नावावर देखील अर्धशतक राहिले. आणि पीटीसीच्या बाहेर जर आपण विचार केला तर हाच संघ सोरगाव बी संघ ओझरलेला चॅम्पियन ठरला होता. तिथे देखील निखिलच्या नावावर अर्धशतक राहिले. परंतु पीटीसीच्या पडगा टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत अर्धशतक ठोकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. 40 धावांचे योगदान दिले 13 बॉल फेस करत असताना. ते पाहायला मिळेल का? शेवटचं षटक ऋतिक लेफ्ट हँडने पहिलाच बॉल खराब होता. लेग स्टंपवर फुल टॉस. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 9चा इशारा. आपले चौकार. 5 धावा. येणारा बॉल फ्री हिट. उडाडवले पहा नीट आणि फ्री हिट महेश साठी. ऋतिकचा फुल टॉस होता, त्यावर टोल वसूल करत असताना पडगा टोल नाक्यावर पाठवले. लांब लचक लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय. समृद्धी हवेकडे पाठवलंय. कदाचित समृद्धी हायवेवरचा टोल नाका जो आहे त्या दिशेने हा ठोकलाय. महेश भूतेचा झेल सोडला होता क्षेत्ररक्षक मनोजने. मागच्या हंगामामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये देखील मनोजने फिल्डिंग करत असताना भरपूर साऱ्या चुक्या केल्या. हीच माहिती धीरज पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत असताना. लेन चांगली होती, चॉप केलाय. सिंगलचा प्रयत्न, चोटी सिंगल दा पूर्ण होते, परंतु चारही गोलंदाजांना अक्षरशः घाम फुटले अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त पार्टनरशिप. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 69 वर. आयवा जेलसाठी दत्तात्रय बोर यांच्याकडून 100 रुपये दिले जातील. यावेळेस मागच्या दिशेने हलक्या हाताने बोलवलंय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. धावांचा डोंगर नाहीये, धावांचा पर्वत उभा करायला सुरुवात केली आहे या इनिंग मध्ये. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 73 वर. हाय स्कोर उभा केलाय. 4 ओव्हर मध्ये किती धावा जमा होतील, परंतु अग्नि परीक्षा आहे, मोठी परीक्षा घेतली चारही गोलंदाजांची. 44 धावांवर खेळतोय निखिल भूते. स्ट्राईक वर. अर्धशतक पूर्ण करेल का? अजूनही 6 धावांची गरज आहे. हॅपट्रेकर आणि पाठवलंय बॉलला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. षटकार ठोकलंय आणि आपलं अर्धशतक पूर्ण केले निखिल भूतेने. 15 बॉल मध्ये 50 धावा पूर्ण केल्यात. आपली बॅट उंच करायची आणि सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचे. काही खेळाडू नाही येत, त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. धाव पलकावर धावांचा वेग भरपूर आहे. 79 धावा पुन्हा एकदा स्विच हिट करून दिलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे.
दर्जेदार षटकार धीरज पाटील कॉम्बॉक्स मध्ये आहेत 12वे प्रतिनिधी म्हणून आणि ते सांगत असतील की काही परिस्थिती खराब. स्वप्नील कतुरे नाहीयेत, शिवम त्यांचा गोलंदाज तो देखील नाहीये. धीरजचा हात कालच्या रात्रीमध्ये थोडीशी दुखापतग्रस्त तो झालेला आहे आणि त्या धीरज पाटील देखील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला असता. त्याचा देखील थोडासा तोटा होतो बादानी टीमला. पंच्याऐंशी धावा, चौथं षटक मार्गस्थ. लेन चांगली होती, ऑन साइडला स्विंग केलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकाठोकी सुरू आहे, अजून एक ठोकलाय. पंचांचा चांगलाच व्यायाम होते, वारंवार त्यांना हात वरत करावे लागतात. इनिंगची समाप्ती होते आणि पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना निखिल भुते आणि महेश भुते यांच्या बॅट मधून एकूण धावा आल्यात 91 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महेश भुते आणि निखिल भुतेसाठी. जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. निखिल भुते यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देविदास पालवी यांच्या शुभ हस्ते नक्कीच दिले जाईल. जाऊया आपण टॉच बॉक्स मध्ये. अजून एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक होईल. किरण स्मृती स्पोर्ट कलमोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये तलेवाला टीम. नरेजी ठाकरे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. देविदासजी पालवी यांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये आपले शुभ हस्ते आपण महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. त्याचबरोबर अंकितजी जाधव यांना देखील विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर हलाल 11 आणि त्याचबरोबर कलमोल यांच्यामध्ये ही नाणेफेक होणार आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. किरण स्मृती आणि दुसरीकडे चॅलेंज ग्रुप कॉल असेल. किरण स्मृती कलमोली टीमचा कॉल असेल. किरण स्मृती असाच कॉल केले. चॅलेंज ग्रुप आले म्हणजे हलाल 11 टीमने नाणेफेक जिंकलेले, टॉस जिंकलेल्या कॅप्टनला पण सोपान पालवी यांनी पुरस्कृत केलेलं आपण थंड पे देणार आहोत. अंकित जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ते थम्सअप देणार आहोत. आज कुछ तुफानी करते, तुफानी मैदानामध्ये पाहायला मिळालेच हलाल 11 आणि कलंपोलीमध्ये पुढील सामना. अंकित जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हे थम्सअप देत आहोत टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आणि थोडीशी चर्चा देखील करणार आहोत. 4 ओवर का मुकाबला है, टॉस जीते, क्या करना चाहेंगे? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करने के डिसीजन लिए, क्यों, क्या रीज़न है? इस पिच पे बहुत एक्सपीरियंस हम लोग खेलने का और हम लोग हमेशा चेस करते हैं और चेस अच्छा लगता है करना. कितने रन तक रोकने की कोशिश करेंगे कलंबोली टीम को? वही कुछ 40 तक. एक अच्छा मुकाबला होगा. बिल्कुल. थँक्यू. टॉस गमावले, बॅटिंग करायचे. तुम्ही देखील या मैदानामध्ये सराव करता, स्वतःच आयोजन आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. जो नेहमीच संघ खेळतो तो आहे की काही खेळाडू अनुपस्थित आहेत? कोणत्या नवीन खेळाडूला संधी दिली आहे का? नवीन खेळाडूंना संधी द्यायची. नवीन खेळाडूंकडून किती अपेक्षा करतो? 100% द्यावे. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला मॅचसाठी शुभेच्छा. टॉस जिंकले आणि हलाल 11 टीमने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. काही सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. देविदासजी पालवी साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून सन्मान पार पडला जाईल. अक्षयजी पाटील यांना मी विनंती करतोय. त्याचबरोबर पंकज पाटील आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान पार पडला जाईल. देविदासजी पालवी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. पहिलाच बॉल फुल टॉस, स्लॉग इट केलाय. विजय गीतेचा धमाका, बॉल सीमारेषा पलीकडे, दमदार षटकार. मुख्य व्यासपीठावर मान्यवरांना सन्मानित केलं जातं. देविदासजी पालवी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. अक्षय पाटील, पंकज पाटील असतील, संकेत ढोले स्पर्धेचे यवन जोडी यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. ओ टू यू कॉम्बॉक्स. त्यानंतर अंकित जाधव यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील समोर यायचंय.
दत्तात्रय बोर यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 92 धावांचं टार्गेट असताना पहिल्याच बॉलवर वंडरबॉय भादाने विजू गीतेच्या माध्यमातून षटकार आले. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक ओव्हर कव्हर आलेला जबरदस्त 6 धावेंसाठी. हिट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क सिक्सर. .92 92 धावेंचं लक्ष्य फार मोठं आहे. मात्र म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आता लढाई सुरू झाली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर देखील. आदरणीय बाळूशेठ पाटील साहेबांचं यथोचित सन्मान देखील आपण करणार आहोत. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आणि यथोचित शुभ सन्मान आपण करूया बाळूशेठ पाटील साहेबांचं. एवन जोडी अर्थातच अक्षयजी पाटील आणि संकेतजी ढोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तसेच प्रसन्नजी ठाकरे साहेबांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करणार आहोत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देखील करतोय. दत्तात्रयजी भोईर साहेबांच्या वतीने आयव्या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दुपारच्या सत्रामध्ये आमच्या क्रीडा रसिक राजा म्हणजे मायबाप प्रेक्षकांना देखील पर्वणी पाहायला मिळेल. अगदी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंज ग्रुप कळंबोली आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे देखणं पर्व पाहायला मिळतोय. अगदी आयोजकांचं मी विशेष कौतुक करेल. आमचे अक्षय दादा आहेत, आमचे संकेत दादा आहेत, यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. अतिथी देव भव, ज्याप्रमाणे आपण छोटे असतो आपल्याला सर्वांच्या वतीने शिकवलं जातं की मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आणि अतिथींना देव मांडणारी आमची संस्कृती आणि सन्मान देखील केलं जातं. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश भुतेवरती आक्रमण चढवलंय. विजय गीतेचं आक्रमण बॉल सीमारेषा पलीकडे. अजून एक सिक्सर. शेवटच्या षटकामध्ये 32 धावा 32 32 धावा कुठल्या गेल्या होत्या. यावेळेस देखील स्लॉक स्वीप केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील, वेगाने फिल्डर आलेत मैदानावरती. 1 धाव झाली कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल, जे मात्र समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. 92 चं पाठलाग करत असताना 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढील मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल किरण स्मृती कळंबोली विपक्ष पुढील मॅच आपल्याला कळंबोली संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. कळंबोली संघाविषयी मी नक्की एक गोष्ट सांगेल की एक चांगला संघ आहे. सातत्याने या संघाचा जर विचार केला तर मात्र फार चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. समस्त टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये भरपूर ठिकाणी समालोचन केलंय. रायगड असेल, पुणे असेल, मुंबई असेल, वाडा पालघर परिसर असेल, त्यानंतर समस्त ठाणे परिसर असेल. मात्र जे डिसिप्लिन आपल्याला कळंबोली संघाच्या वतीने पाहायला मिळतो, एक लिटिल स्टार धारोळ माथेरान परिसरामधील आदिवासी संघ आहे, त्या संघाचा देखील डिसिप्लिन आहे. कळंबोली संघाचा डिसिप्लिन अगदी आदराचं आहे. मी कौतुक नेहमी करतो कळंबोली संघाचं, कारण फार चांगलं डिसिप्लिन. आमचे मेघनाथ भाऊ आहेत, त्यांच्या समवेत आमचे ठाकरे बंधूच्यामध्ये नरेश भाऊ देखील आहेत, आमचे जिगरी मित्र दीपक देखील आहेत. यांचं समस्तपणाने हा संघ सनी देखील फार चांगलं कार्य करतात. हे समस्त संघाने एक आदर्श निर्माण केला की डिसिप्लिन क्रिकेट कसं खेळलं जातं. 30 ते 20 क्वालिफाईंगच्या मॅचेस पराजित झाल्यानंतर मागील वेळी ओमसाई चषक फळेगाव येथे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि क्वालिफाय देखील ते झाले. ती ट्रॉफी मिळाली आणि म्हटलं जातं क्रिकेटची तुम्ही जर पूजा कराल तर क्रिकेट देखील तुम्हाला नक्की खुश ठेवतं. बॅक टू बॅक 2 स्पर्धेमध्ये या संघाने आपण पाहू शकतो ट्रॉफी आपल्या गावामध्ये आणली. आणि कळंबोली संघाला जे उकाळा होता, जो दुष्काळ होता ट्रॉफींचा, तो देखील त्यांनी संपवला.
त्या दिवशी सर्वजणांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. स्पेशली मी उल्लेख करेल सनीच्या डोळ्यात मी देखील त्यावेळेस पाणी पाहिलं होतं. आमचे मेघनाथ दादा त्यांच्या डोळ्यामध्ये देखील अक्षरशः पाणी होतं. यावेळेस डीप मध्ये फिल्डर आहेत. कॅच होईल कंप्लीट. फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं होत असताना पतन. विश्वासच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. पहिला धक्का किरण स्मृती भादाणे संघाला. (92) 92 धावेंचं लक्ष पाठलाग करत असताना मैदानावरती आपण म्हणू शकतो काय सुपर फलंदाजी पाहायला मिळाली. स्पेशली विजय गीते यांच्याकडून. कारण वारकेवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती विकेटचं पतन झालंय. ऋतिक नवीन बॅटर पाहायला मिळतील. ऋतिकच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. गोलंदाज देखील तयार. कोल्डप्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 25. 4 षटकं आहेत आणि 4 षटकामध्ये 4 षटकं अटॅकिंग इंटेंटनेच बॅटिंग करणं गरजेचं आहे. दुसरीकडे जर विचार केला तर मात्र 1 ओव्हर चांगली येणं गरजेचं आहे. ती 1 ओव्हर चांगली आली नाही या मॅच मध्ये कमबॅक होत असताना पाहायला मिळेल आणि ती ओव्हर येते ज्या प्रकारची गोलंदाजी करण करतात. स्विच हिट. व्हॉट अ स्ट्रोक. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंटला क्लिअर करत हा धमाकेदार फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. 6. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. आलेला सिक्सर. धावसंख्या फलकावरती 31. 31 धावा धाव फलकावरती. मात्र अजून असे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे और बहुत ऐसे बड़े स्ट्रोक चाहिए आपको. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. स्ट्रोक लाजवाब. पॉइंटचा फिल्डर बीट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मागे मोर आलाय फलंदाज विजय गीतेच्या बॅट मधून दमदार 4. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. एकेरी किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विजय गीते. अजून एक चौकार. 35 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. चांगली सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या. या षटकाची सुरुवात थोडीशी खडतर राहिली. 2 सिंगल 1 विकेट 3 बॉल वरती 2च धावा खर्च झाल्या. त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती विजय गीते आला जो मैदानावरती एकेरी किल्ला लढवतोय. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते. विजय गीते अपने टीम की जरूरत देखते. धावेंची गरज आहे आणि धावा एकवटल्या जात आहेत देखील. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉल. अवंतरशी धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 36. सुस्वागतम. शुभ स्वागतम. आता स्वागतम. याच दरम्यान ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. कार्यसक्षम, कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार सरपंच साहेब ढोळे, आदरणीय सचिन दादा घोडविंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. वेलकम दादा. आपलं सहर्ष स्वागत आहे. काल परवा आणि आज देखील दादांची उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळते. कारण दादांवरचं जे प्रेम आहे ते प्रत्येकाचे आणि त्या प्रेमाला अगदी सार्थ अशी कामगिरी दादांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. कार्यसक्षम, कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार सरपंच साहेब ढोळे, आदरणीय सचिन दादा घोडविंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बीमर आणि बीमर वरती आल्या धावा 4 या नशिबाच्या 5. पुढचा बॉल फ्री हिट असेल. आता मैदानावरती ट्विस्ट यायला सुरुवात झाली आहे. मैदानावरती काय घडतंय हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. 92 92 धावेंचं लक्ष आहे. मात्र लक्ष्याचं पाठलाग करत असताना थोडीशी आता कंकुवत पाहायला मिळते. जी मात्र कामगिरी गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. कंकुवत कामगिरी पाहायला मिळते.
धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 41 41 धावा धावफलकावरती आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. आता रेंज हिटिंग करावी लागेल. विजय गीते मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करतात आणि थोडीशी आता खडतर सुरुवात. पहिले 3 बॉल चांगले होते, 2च धावा आले, एक महत्वाची विकेट देखील आली. मात्र त्यानंतर सुपर कमालीची आपल्याला पाहायला मिळते जी मात्र फलंदाजी. स्लॉट मधला बॉल डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज विजय गीतेच्या बॅट मधून. अजून एक दमदार सिक्सर. जबरदस्त फलंदाजी. 47 धावा फलकावरती आणि आता 45 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणतात की रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू तक करना बेट मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे असं आपण नेहमी म्हणतो. आता इथे प्रयत्न केले गेलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली आहे. 2 षटकांमध्ये 47 बनल्यात, 2 षटकांमध्ये 45 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. 2 षटक 45 धावा. कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढाई करावी लागेल. ती लढाई आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 12 बॉल विजयासाठी 45 धाव्यांची आवश्यकता. खांद्यावरती जबाबदारी ऋतिकची आहे. षटक क्रमांक 3 मध्ये या तिसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. 12 बॉल 45 ची आवश्यकता है. 47 झालेत. अर्धा पल्ला गाठला गेला, अर्धा पल्ला अजून बाकी है, पर दिल्ली अभी बहुत दूर है. ये तो सिर्फ झांकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना थके कभी पैर और ना हिम्मत आ रही है. हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर किरण स्मृति भादाने का संघर्ष जारी है. जबरदस्त सिक्सर. धावसंख्या फलकावरती 50 अप. 53 धावा पाहायला मिळतील. ऑन साइडला व्हाट अ स्ट्रोक. अजून एक दमदार 4 धाव्यांसाठी चौकार. कहाणी में ट्विस्ट. आता मैदानावरती कमबॅक पाहायला मिळतोय टीम भादाणे संघाचं. 1 मोर बिग हिट. अजून एक चौकार. बघा, ज्यांना वाटलं होतं की 92 धावा बनतील की नाही प्रश्न, मात्र मित्रांनो मॅच अजून जिवंत आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आम्ही सातत्याने उल्लेख करतो. आता 10 बॉल 35 धाव्यांची आवश्यकता. मनामध्ये जिद्द ठेवा, नेहमी जिंकण्याची जिद्द ठेवलेली आहे. बॅटिंग करत असताना किरण स्मृती भादाणे संघाने म्हटलं जातं रात्र नाही दिवा बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. येस, थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. बघा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्रयत्न करत राहा. किस्मत बदलेल. बदलली आहे किस्मत. 10 बॉल 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 35 विजयाचं इक्वेशन. गोलंदाज तयार. खोलडप्याचा बॉल खोदून काढलाय. चांगला बॉल आहे. यावेळी हा बॉल संजीवनी प्रदान करेल. मैदानावरती निशांत येतील आणि जोपर्यंत फील्ड करतील सुटकेचा निश्वास घेतला असेल. पहिले 3 बॉल चांगले होते, त्यानंतर 3 बॉल मध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 बॉल मध्ये 22 धावा खर्च झाल्या. निखिल भुते आपल्याला पाहायला मिळतात. निखिलला इथून कमबॅक करण्यासाठी 2 बॉल चांगले टाकणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आला तरी देखील चालेल. 2 चांगले बॉल आले ना, या मॅच मध्ये कमबॅक होईल. कालच आदिवासी समाज प्रीमियर लीग कव्हर करत होतो, त्यावेळी 6 बॉल 26 धावा देखील चेस झाल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. एकीकडे संघर्ष 11 रायगड संघ आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळाला होता तो म्हणजे जय मल्हार क्रिकेट संघ डोहळे. असे 2 जिल्ह्यामधील 2 संघ होते आणि 26 धावा चेस झाल्या होत्या. त्यामुळे या धावा देखील चेज होऊ शकतात. मिली हेलिकॉप्टर महेश डाऊन द बॉल. फिल्डिंग अप्रतिम. सिंगल वाचवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिनिमम. येस, 3 धावा वाचवल्यात. विकेटचं पतन झालंय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक मोठा धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता तो खेळाडू ऋतिक आता मैदानाच्या बाहेर.
विजय गीते किती बॉल खेळेल, किती धावा बनवेल, प्रत्येकाच्या नजरा विजय गीतेवरती आहेत. नवीन बॅटर ओमकार पाहायला मिळतील. धावसंख्या 59, 59 ऑन द बोर्ड. हेड टू हेड बॅटल चालू आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये जितक्या धावा खाल्ल्यात ना तितक्याच धावा बनवायच्या आहेत. जवळपास तुम्हाला तेवढ्याच धावा बनवणं गरजेचं आहे. आय थिंक 34 to 33 जवळपास 33 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 33 आणि लास्टच्या ओव्हरमध्ये 34 धावा कुठल्या गेल्या होत्या. म्हणजे तुम्ही जेवढ्या दिल्यात ना तेवढ्या जरी बनवल्या नाही चालतील, 2-3 धावा कमी बनवल्या तरी देखील तुम्ही सामना जिंकू शकता. हे क्रिकेट आहे. हेड टू हेड बॅटल आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. हे क्रिकेट पीटीसीचं आहे आणि पीटीसी मध्ये शेवटच्या मुमेंट पर्यंत प्रत्येकामध्ये जिद्द असते, चिवटपणा असतो, चिकटी असते की आम्हाला सामना जिंकायचा आहे, आम्हाला आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. 8 बॉल 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. 8 बॉल 32. घुटना टेक, चौका देक, ऑन साइडला पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. लॉंग लेगच्या दिशेला बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज विजय गीते थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून हा चौकार. इंडिव्हिज्युअल 45 वरती खेळत आहेत 13 बॉल मध्ये. आता विजयासाठी 7 बॉल 28. 7 में 28 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए इक्वेशन. 7 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. टीम किरण स्मृती बादाणे संघासाठी निखिलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक. कोरडप्प्याचा बॉल इथे चांगला पाहायला मिळतोय. मॅजिकल डिलिव्हरी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. इक्वेशन येऊन ठेवलंय. 6 बॉल 28 धावांची आवश्यकता. मॅच अजून आहे. 6 बॉल 26 धावा देखील या मैदानावरती बनल्यात. सो 6 बॉल 28 का बनू शकणार नाही. थोडंसं चेंजेस करूया. 29 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं चेंजेस. 29 आक्रमक 11 आणि भोकरी संघ लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. अजून समितीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये. तंतोतंत ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आक्रमक 11 आणि भोकरी संघ 29 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, हळवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे जळेल, झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही. मैदानावरती हेच सांगणं बॅटिंग टीमला गरजेचं आहे. 6 बॉल मध्ये 29 धावा कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल आहे. सदृढ स्थितीला धावा आम्ही बनवू शकतो. एक्झॅक्टली जर बघायला गेले तर या धावा देखील बनतील. ज्यावेळेस आम्ही पुण्याची स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस 6 बॉल 32 धावा बनल्या होत्या. अंबरनाथ मध्ये 3 ओव्हर मध्ये 28 धावा बनवताना देखील तो लो स्कोरिंग एन्काउंटर होता. 8 धावा देखील डिफेंड झाल्या. 6 बॉल 1 धाव देखील बदलापूर नगरीमध्ये डिफेंड झाल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची तुम्हाला हमी देऊ शकत नाही. 5 बॉल 28. रिंकू सिंग सारखी बॅटिंग करावी लागेल. 5 बॉल मध्ये 28 धावा आहे विजयाचं इक्वेशन. संजय पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज या खेळाडूने या मॅच मध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली असा खेळाडू विजय गीते. 5 बॉल 28. 5 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. एक आता नो बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणू शकतो. मात्र त्यासाठी गोलंदाजाला थोडीशी खराब गोलंदाजी करणं गरजेची आणि त्याचा खरपून समाचार फलंदाजांना घेणं गरजेचं आहे. 5 बॉल विजयासाठी 28. 5 बॉल रिक्वायर्ड 28 रन्स टू विन द मैच. देखते कौन सी टीम जीतेगी. 5 बॉल 28. यावेळेस स्टोक चांगला व्ही शेप मध्ये लॉप केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. आलाय चौकार. आता 4 बॉल 4 सिक्सर अर्थात 4 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 92 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये. त्या देखील कमी पडतायत की काय. 4 बॉल विजयासाठी 24. एकीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच टीम भादाणे आणि दुसरीकडे सोरगाव. 4 बॉल मध्ये 4 सिक्स. देवीदासजी पालवी साहेबांकडून सुवर्ण संधी आहे. 4 मध्ये 4 सिक्स मारले तर मात्र 4000 रुपयाचं पारितोषिक. इथे आलाय सिक्सर. हा धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. विजय गीतेची 50 कंप्लीट झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विजय गीतेसाठी. विजय बॅट वरती करायची आहे. विजयला माहिती आहे
अजून देखील मॅच फिनिश होणं बाकी आहे आणि म्हणून त्यांनी सेलिब्रेशन केलं नाही. एका मोठ्या खेळाडूची हीच निशानी है. ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर विजय गीते का संघर्ष जारी है. संघर्ष मैदानावरती करतोय आता. 3 बॉल 18, 3 मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. सोरगाव ब संघाला इथून मात्र 3 बॉल 18. काल आमच्या सोबत वेल्वेट वाईस ऑफ झोन अंदुरकी सम्राट ठाकरे सर होते आणि त्यांनी म्हटलं होतं की जर 5 बॉल मध्ये 28 चेज झाले, सोरगावकरांना पडग्याला रूम घ्यायला लागतील. गावामध्ये त्यांना कोणी घेणार नाही, कारण 5 बॉल 28, 4 ओव्हर 92. नाही पण हे क्रिकेट आहे. समोरचा विजय गीते पण तितकीच तगडी कामगिरी करतो. यावेळेस चांगला बॉल आहे आणि आता सोरगाव ब संघाने सुटकेचा निश्वास घेतला असेल. फार चांगली बॅटिंग झाली, नो डाऊट ॲट ऑल. त्यांच्या प्रत्येक खेळाडूने फार चांगली बॅटिंग केली. समोर एक एक्स्ट्रॉर्डिनरी फलंदाज तुमच्या समोर खेळतोय. गोलंदाजी करणं देखील अवघड आहे. टेनिस क्रिकेट म्हणजे एक असा खेळ आहे ना मित्रांनो, गोलंदाजाला कुठल्याही प्रकारे आपण क्रेडिट देत नाही, पण गोलंदाजांवरती फार प्रेशर असतो. एक षटकार वाल्यानंतर त्याला सगळेजण बोलतात, मात्र त्याच्या मनाची कोण विचार करत नाही की तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल. त्याला पाठबळ देणं गरजेचं आहे. इथे आलेला हा डॉट बॉल. आता समीकरण 2 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस साफ ट्रॅकर हुक केलाय, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला जबरदस्त सिक्सर. आता 1 बॉल 12. 1 बॉल मध्ये 11 धावा होताना आम्ही पाहिल्यात. स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये ओवळी संघाविरुद्ध खेळत असताना कर्जत परिसरामधील न्यू गोल्डन पोसरी संघाने 1 बॉल 11 धावा त्या चेस केल्या होत्या. आता 1 बॉल 12. यावेळेस ऑन साइडला वळवलाय. मॅच झाली फिनिश. मात्र एकटा लढलाय हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विजय गीतेच्या संघर्षासाठी. संघ जरूर परास्त झाला, मात्र विजय गीतेने सर्वांची मनं जिंकलीत. अप्रतिम कामगिरी विजय गीतेची पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचच्या दिवशीला आपण वळणार आहोत, नो डाऊट ॲट ऑल. निखिल भूते मॅन ऑफ द मॅच असतील. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू निखिल भूते पाहायला मिळतील सामन्याचे सामनावीर.